हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आता अमेरिकेमध्ये हॉलिडे सीझन सुरू आहे, तर आम्ही आता सध्या आलेलो आहोत शिकागो डाऊनटाऊनला हॉलिडे लाईटिंग बघायसाठी. चला तर तुम्हाला शो करते की इथे हॉलिडे लाईटिंग कशी असते. सिटीचा व्ह्यू सुद्धा एन्जॉय करा. जी फॉगने कव्हर झालेली आहे ती आहे 360 डिग्री बिल्डिंग. ही शिकागोमधली सेकंड टॉलेस्ट बिल्डिंग आहे. हिवाळा शिकागो म्हणजे थंडगार हवा, बर्फाचं सौंदर्य. आज आपण पाहणार आहोत शिकागो डाऊनटाऊन, मिलेनियम पार्क, आईस स्केटिंग अँड द बीन. मिलेनियम पार्क हे शिकागो डाऊनटाऊनमधील सर्वात प्रसिद्ध पब्लिक पार्क आहे. हा पार्क 2004 साली लोकांसाठी खुला करण्यात आला आणि तो आज तो शिकागोची ओळख बनलेला आहे. हिवाळ्यात बर्फाचं पांघरून घेतलेला पार्क खूप शांत आणि सुंदर दिसतो. इथे फॅमिली, कपल, टुरिस्ट सगळे फिरताना दिसतात. मिलेनियम पार्कमधील मॅककॉर्मिक ट्रिब्यून आईस रिंग हिवाळ्यात सगळ्यांसाठी ओपन असतं. खास गोष्ट म्हणजे एंट्री फ्री आहे. फक्त स्केट भाड्याने घ्यायचे असतील तर थोडा चार्ज लागतो. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे स्केटिंगचा आनंद घेता येतो. हे जे तुम्ही पाहताय ते म्हणजे क्लाउड गेट, ज्याला सगळे प्रेमाने द बीन म्हणतात. हा क्लबचर इंडियन ओरिजिन असलेले ब्रिटिश आर्टिस्ट अनिश कपूर यांनी तयार केले आहे. याचं वजन सुमारे 100 टन आहे आणि पूर्ण क्लबचर स्टेनलेस स्टीलने बनवलेलं आहे. हिवाळ्यात बर्फ आणि शहराचं रिफ्लेक्शन या बीनवर खूपच सुंदर दिसतं, म्हणून हे फोटो लव्हरसाठी परफेक्ट स्पॉट आहे. मिलेनियम पार्कमध्ये सुंदर असा क्रिसमस ट्री सजवलेला आहे. इथे आम्ही बरेचसे फोटो काढले. हिवाळ्यात विशेषतः डिसेंबर महिन्यात मिशिगन एव्हेन्यू सुंदर क्रिसमस लाईटने सजवलेले असते. थंडीत जॅकेट घालून डाऊनटाऊनमध्ये चालताना शिकागो शहर खूप रोमॅन्टिक आणि लवली वाटतं. गरम हॉट चॉकलेट किंवा कॉफी घेतलं की एकदम प्रफुल्लित वाटतं. आजूबाजूला खूप कॅफेज आणि फूड स्पॉट्स आहेत, तिथे थोडा रेस्ट पण घेता येतो. जर तुम्ही विंटर ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर शिकागो डाऊनटाऊन नक्की तुमच्या यादीत ठेवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.